मी हनुमंतू मेसप्पा साहेबळू, कार्याध्यक्ष सोलापूर शहर काँग्रेस कमिटी सोलापूर। मी या ठिकाणी होणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी प्रभाग क्रमांक 17 मधून मी असू द्या एससी महिला असल्या कारणाने माझी मिसेस आणि मी हनुमंतू साहेबळू ओपनमध्ये आम्ही थांबण्याचं ठरवलेलं आहे। परंतु या सगळ्या गोष्टी आम्ही आदरणीय मी आमचे नेते सुशीलकुमार शिंदे साहेब, आमच्या खासदार प्रणिताई शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि आमचे नेते प्रकाश जेलगुडवार साहेबांच्या आम्ही यांच्या कानावर घालणार आहे। या ठिकाणी मला कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी दिलेली आहे, पण आमच्या मोदी समाजामध्ये 5-6 लोक जे येणारे निवडून येणारे हे नेते दुसऱ्या पक्षात गेल्याने या ठिकाणी मला जबाबदारीने समाज आमचा कुठं कुठं खूप मोठा समाज आहे। बापूजी नगर इथे समाज आहे, लष्कर भाग, मोदी फॉरेस्ट, लहान रणवस्ती, मोठी रणवस्ती आणि देगाव या 16 विभागामध्ये आमचा समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे। आणि यावेळेस मी कमीत कमी एक 12 नगर म्हणून आम्ही निवडण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। माझ्याबरोबर साहेब आहेत, आपले एमगडी साहेब आहे, प्राध्यापक नरसिंह आसाते सर आहेत, अनेक दिग्गज नेते लोक आमच्या मागे असून आमचा पारंपरिक जे येणारा सीट असेल तिथं आमचं एससी महिला, ओपन पुरुष इतर ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहे। आम्ही एक मीटिंग, खूप मोठी मीटिंग एक समाज मोदी समाजाच्या माध्यमातून घेऊन आम्ही जे इच्छुक लोक आहेत ते आजपासूनच आम्ही आता फॉर्म वाटप चालू केलेलं काँग्रेस कमिटीमध्ये। आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष चांगल्या ताकदीने पुन्हा एकदा आम्ही सुशीलकुमार शिंदे साहेब आणि काँग्रेस पक्षाचे हात बळकट करणार आहे। मागच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर 2017च्या निवडणुकीमध्ये आता काही नेते जे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढले होते पक्षाच्या माध्यमातून आणि काही नेत्यांचा तुमच्या प्रभागातील बीजेपी मध्ये प्रवेश केलेले आहेत, त्यांचा परिणाम आपल्या पार्टीना होणार का, नुकसान होणार का असं वाटतंय तुम्हाला? हे बघा, येणारे लोक होते म्हणून आम्ही त्यांना आतापर्यंत 3-3 वेळा 4-4 वेळा त्यांना तिकीट दिलेलं आहे। येणारे सीट आता सध्या त्यांनी भाजपमध्ये केलेले आहेत। भाजपमध्ये जाऊन सुद्धा सरळ काल आपल्या आमदार सुभाष देशमुख साहेबांनी हे फक्त पाहुणे आहेत, यजमान आम्हीच आहे। येणारे सीट तर त्यांनी त्यांची सीट त्यांनी सोडून आम्ही पण त्यांनी गेलेत म्हणून आम्ही थांबलो नाही। आम्ही आमच्या पण जिथं जिथं प्रभाग असते तिथं आमचे कार्यकर्ते तयार आहेत सध्या। आणि तुमचे प्रभागातील एक दिग्गज नेता म्हणून जे आहेत देवेंद्र भंडारे देखील त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। 3 वेळाचे ते नगरसेवक होते, माजी सभागृह नेता होते। ते निवडून येणारे लोकच गेले ना, आता त्यांना तिकीट देतात का नाही म्हणजे कालच एक आमदारने सरळ सांगितलं ते पाहुणे आहेत, आता त्यांना पश्चाताप होईल। परंतु आम्ही देवेंद्र भंडारे गेलो म्हणून पूर्ण आमचं काँग्रेस कमिटी हे झालेलं नाही। मी आहे ना, मी आहे, आमच्याकडे अजून आपल्या दिनेश मैत्री आहे, प्राध्यापक नरसिंह आसाते साहेब आहेत, अजून खूप मोठे कार्यकर्ते आमच्याकडे आहेत। म्हणजे ताकद कमी पडणार नाही तुमची? आमची कशाला ताकद कमी पडते हो, आमच्याकडे शिंदे साहेब आहेत ना, शिंदे साहेब, प्रणिताई हे तिथं फिरणारच आहे। आणि आतापर्यंत आम्ही जे प्रणिताई शिंदेना लीड दिलेलं आहे हे आम्ही ताई 9ला थांबलेलो होते, तेव्हा आमच्या प्रभागामधून तो आमचा समाज कुठं कुठं आहे तिथंच आम्हाला लीड दिलेला आहे। मी नाही, एकंदरीत मोची समाज विधानसभेची उमेदवारी न दिल्यामुळे काँग्रेस पक्षाची थोडा नाराज आहे अशी प्रतिक्रिया येत आहे। उमेदवार मागितले त्यांनी उमेदवार, पण त्यांना द्याच म्हण पण असं काय पक्ष म्हणण्याचं मी पण मागितलं होता 4-5 वेळा, मला दिले का, पण मी थांबलो। श्रेष्ठी जे सांगतील ते आपण थांबावं लागतंय, अजून त्यांना मिळणार होती संधी, त्यांनी स्वतःहून ना आम्हाला द्या म्हटल्यानंतर तर त्यांना मिळणार होतं, पण त्यांनी स्वतःहून गेल्यानंतर आम्ही काय त्याचा उपयोग करतो? तुमची ताकद तिथं कमी पडणार नाही? कशाला कमी पडतं, आमच्याकडे कार्यकर्त्याची आहे। आता लेडीज पाहिलं तर तिथं शुभा केळकरांची आहे, तिथं परशुराम कोण कोण आता काँग्रेसचे मोठे चेहरे त्या प्रभागामध्ये? कुठल्या प्रभागामध्ये? प्रभाग 17 मध्ये आता वायदेवी आहे,
शास्त्रीनगर भागातनं. इकडं लोधी समाजामध्ये आमच्या परशुराम सत्तारवाले आहे आणि चांगले आमच्याकडे दिग्गज लोक काय आता अजून पुन्हा येणार आहेत. आता काय सांगाल तुमच्या नेत्यांना चॅनलच्या माध्यमातून आणि प्रभाग क्रमांक 17चे जनतांना काय सांगाल तुम्ही नागरिकांना? मी सांगतो जे गेले ते जाऊ द्या, पण आज खरी जनता काँग्रेसच्या मागे आहे. कारण का आमच्या काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता जो आहे तो प्रत्येक वेळी त्यांच्या मदतीला आलेला आहे आणि त्यांना माहित आहे संजय निराधारी जे असू द्या किंवा आमच्याकडे 2 मजली इमारत बनलेली काँग्रेसच्याच माध्यमातून केलेलं आहे. आणि तिथं लोकेकर म्हणून त्यांनी पण MIM पक्षामध्ये का MIMचं तिथं काय मतदान होणार का असं वाटतं तुम्हाला? बघा, लोकेकर कार्यकर्ते आहेत, त्यांनी मागणार ना, तो अधिकार आहे त्याचा. मत मिळणार का? मोची समाज MIM ला मतदान करणार असं वाटतं? बघा, तिथं खरं आमचं तिथं आम्ही समजा पारंगत काँग्रेसचेच उमेदवार निवडून आलेले आहेत. तिथे व्यक्ती पाहिजे, चांगली प्रामाणिक काम करणारा माणूस पाहिजे. काय आवाहन करणार तुम्ही जनतेना चॅनलच्या माध्यमातून? मी एवढा आवाहन करतो, जे गेलेले असेल ते नाही जाऊ द्या, परंतु काँग्रेसच्या मागं ही जनता चांगली ओळखते. सुशील कुमार शिंदे साहेब आहेत, प्रणित आहेत, माननीय आमदार प्रकाशजी येलगुलर माझे आमदार आहेत, आमचे अध्यक्ष चेतन नरोटे आहेत, संजय मुंगटे साहेब आहेत, मी आहे. सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही यावेळी काँग्रेसला एका प्रामाणिक कार्यकर्त्यांना म्हणजे मी असू द्या, अजून कोण काँग्रेसमध्ये असतील त्यांना संधी दे.